नोहाच्या काळातील जलप्रलयामुळे पेट्रोल मिळू लागले, या प्रोफेसर डॉक्टर लॉरेन्स कॉलिन्स यांच्या अंडरस्टँडिंग द नॅचरल एन्शंट ओरिजिन ऑफ ऑइल व्हर्सेस अ बिब्लिकल जेनेसिस फ्लड ओरिजिन ऑफ ऑइल या लेखावर आधारित व्हिडिओ मालिकेच्या 13व्या भागात आपले मनापासून स्वागत. जर अजैविक तेल पृथ्वीच्या आवरणातून वर आले तर तेलाचा सागरी तळांशी असलेल्या पसरणाऱ्या केंद्रांशी, ज्यांना मिड ओशन रिज असेही म्हणतात, त्यांच्याशी संबंध का आढळत नाही असाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कदाचित जेथे बसाल्टिक मॅग्मा किंवा लाव्हा प्रथम उदयास आले अशा पृथ्वीच्या आवरणाच्या खोलीपर्यंत पसरणाऱ्या केंद्रांमध्ये मुबलक कार्बन असावा, पण उदयोन्मुख मॅग्मा किंवा लाव्हा खोलवरील आवरणातून लाखो वर्षांपासून बाहेर येताना त्यातील बहुतांश कार्बन कार्यरत असणाऱ्या केंद्रांमधून बाहेर निघून गेला असावा. तसेच तेथे असलेला कोणताही कार्बन ऑक्सिजनद्वारे कार्बन डायऑक्साईड तयार करण्यासाठी वापरला गेला असणार, किंवा तेलाच्या रेणूंनी तेलाऐवजी तिथे मिथेन तयार केले असणार, कारण कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन ही दोन्ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरील तापमान आणि दाबात आढळणारी स्थिर संयुगे आहेत. महाद्वीपीय प्रदेशांमध्ये जेथे ज्वालामुखीय भूभाग असतात तेथे काही ठिकाणांहून निघणारा एक सामान्य वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे. सिएरा नेवाडा पर्वतरांगांच्या लांब खोऱ्यातील मॅमथ पर्वताजवळील पूर्वेकडे, कॅल्डेरा कॅलिफोर्निया येथे आणि कॅमरेनो आफ्रिकेमध्ये सुद्धा अशी उदाहरणे आहेत. पण कार्बन डायऑक्साईड हा बहुधा ज्या कार्बोनेट खडकांच्या आत मॅग्मा किंवा लाव्हा शिरला आहे त्यांच्या विघटनातून आला आहे. अधिक अभ्यासासाठी लेखातील संदर्भ आपण नक्की तपासा. आणखी एक निरीक्षण असे आहे की हिरे असलेले किंबरलाइट्सचे उभे पाईप्स किंवा निलाश्म जेथे आढळतात तेथे तेल साठवलेली ठिकाणे म्हणजेच तेल साठे सापडत नाहीत. आता हे किंबरलाइट्सचे किंवा ब्ल्यू ग्राउंड किंवा निलाश्म म्हणजे आहे तरी काय, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली जे आवरण असते त्यातील सर्वात जास्त खोलीपासून भूगर्भातील लाव्हारस ज्या मोठ्या पाईप सारख्या मार्गाने भूतकाळात भूपृष्ठावर आलेला असतो, असे आज लाव्हा विरहित असलेले मार्ग म्हणजे किंबरलाइट्स. साधारणपणे 400 ते 650 किलोमीटर खोलीवर अशा पाईप सारख्या रचनेत जे अग्निजन्य खडक आढळतात त्यांचा रंग निळसर असतो, त्यामुळे त्यांना ब्ल्यू ग्राउंड किंवा निलाश्म देखील म्हणतात. मात्र तेथे तेल साठे सापडत नाहीत, त्यामुळे भूगर्भशास्त्रज्ञ कधीच किंबरलाइट्स पाईप्स किंवा निलाश्मांजवळ तेल शोधत नाहीत. या भागात आलेल्या लाव्हारसामुळे तेथे पुरेसे ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे रेणू नसतात, जे तेलामध्ये आढळणाऱ्या 20 ते 56 कार्बन अणूंची हायड्रोकार्बन साखळी असलेले तेल बनवू शकतील. या उलट शुद्ध कार्बन पासून बनलेले हिरे मात्र नक्की असतात बरं का. मग काय मंडळी, पुन्हा पडलात ना गोंधळात? ऊर्जा निवडावी की हिरे? एक निवडले तर दुसरे हरवते. तेल हवे असेल तर लाखो वर्षे वाट पाहावी लागणार, हिरे हवे असतील तर ज्वालामुखीची वाट पाहावी लागणार. मग काय निवडता? मत्तय 6:24 नुसार कोणीही 2 धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करेल व दुसऱ्यावर प्रीती करेल, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तसेच भूगर्भातील या 2 पदार्थांचे आहे. 2 पैकी एकच पदार्थ मिळवता येईल. दोन्ही मिळवण्याचा प्रयत्न केला तर पृथ्वीच्या आवरणाचे संतुलन आणि पर्यायाने जीवसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल. मंडळी, तुम्ही धार्मिक असाल तर सध्या शुद्ध पाणीच निवडा. जीवनासाठी जीवनच उपयोगी पडते, बाकी सर्व मातीत मिसळून मातीमय होते. लाजाराला येशूने उठवल्यानंतर वृद्धापकाळपर्यंत अनेक वर्षे लाजार बिशप म्हणून एक चर्च चालवत होता. चर्चमधील भक्ती आटोपल्यावर एका संध्याकाळी चर्चच्या खिडक्यांचे पडदे लावत असताना त्याने पाहिले की
बाहेरील अंधाराचा फायदा घेत चर्चच्या अंगणामधून बाहेरून आलेली एक महिला एक सुंदर रांजण चोरून नेत होती. ते पाहून स्वतःशीच हसत लाजार पुटपुटला, एक मातीचे भांडे दुसऱ्या मातीच्या भांड्याला चोरून नेत आहे. सुज्ञ दर्शक हो, हिरे, माणिक, मोती मातीला सजवतात आणि तेल, डिझेल सारखे इतर इंधनही पर्यायाने मातीच्या भांड्याचीच काळजी घेतात. हे जर जीवनाचे सार लक्षात राहिले तर कदाचित मोहावर विजय मिळवता येईल, गरजवंतांवर प्रीती करता येईल. हो ना? तुम्हाला काय वाटते हे कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणखी माहिती घेऊयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमेन. धन्यवाद.